नमस्कार मैत्रिणींनो, सर्वजणी कशा आहेत? मस्त आहेत ना? मस्त राहा. मी अर्चना, कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आज मी तुम्हाला येळवणीची आमटी करून दाखवणार आहे. जे की आपण पुरणपोळी करतो त्या टायमाला जे पाणी उरतं त्यापासून आपण येळवणीची आमटी करतो. तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये सांगा. आमच्याकडे येळवणीची आमटी म्हणतात. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आमटी बनवण्यासाठी इथे मी सर्व डाळ अशी चाळणीमध्ये टाकून निथळून पाणी त्यातलं काढून घेतलं आहे आणि ही थोडीशी डाळ ठेवून घेतली आहे. ती डाळ आपण पुरणासारखी वाटून पाण्यामध्ये घालून घेणार आहोत. आता मी ही डाळ सर्व वाटून बारीक करून ह्या पाण्यामध्ये घालून घेते. तुम्हाला वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. इथे मी सर्व डाळ व्यवस्थित वाटून त्या पाण्यामध्ये मिक्स करून घेते. आमटी थोडीशी वाढवायची असेल तर पाणी एक्स्ट्रा थोडंसं टाकून घेऊ शकता. आता मी इथे गॅस पेटवला आहे. त्यावर मी एक कांदा असा चिरून भाजून घेते. कांदा व्यवस्थित भाजला आहे. आता मी ते प्लेटमध्ये काढून घेते. बघू शकता अशा प्रकारे कांदा भाजून घ्या. आता यावर मी खोबरं पण असंच भाजून घेते गॅसवर. खोबरं भाजून झालेलं आहे. आता आपण वाटण करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे बारीक करून घेतलेलं आहे खोबरं. त्यामध्ये अद्रक लसूण पण घालून घेते. भाजून घेतलेला कांदा, अर्धा टोमॅटो आणि कोथिंबीर हे सर्व एकत्र करून मिक्सरला काढून घेते. एकदम बारीक असं वाटण काढून घ्यायचं. तुम्ही बघू शकता किती मस्त वाटण झालेलं आहे. आता आपण आमटीला फोडणी देऊन घेऊया. फोडणी देण्यासाठी मी 2 माप तेल ओतले आहे. तेल गरम होत आलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, जिरे आणि मोहरी चांगले तेलामध्ये तडतडले की त्यामध्ये कढीपत्ता टाकून घेते. आता मी कढीपत्ता टाकून घेतला आहे. आता मी चवीनुसार काळा मसाला टाकून घेते. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग घालून घेतले आहे. सर्व व्यवस्थित मिक्स करून आता त्यामध्ये जे वाटलेलं वाटण आहे ते टाकून घेऊया.
आपला मसाला खूप मस्त तयार होत आहे। सर्व मसाला चांगलं तेल फुटेपर्यंत चांगले शिजवून घ्या। मसाल्याला चांगलं तेल फुटत आलेलं आहे। आता आपण त्यामध्ये डाळीचे पाणी टाकून घेणार आहोत। मिक्सरच्या भांड्यात पण थोडंसं पाणी घालून घेतले आहे। आता यामध्ये जर तुम्हाला एखादा ग्लास वाढवायचा असला तर वाढवू शकता। आता चवीनुसार मीठ टाकून घेते। अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेते। आता ह्या आमटीला चांगली उकळी फुटेपर्यंत शिजू द्या। आमटीला चांगली उकळी आलेली आहे। उकळी आल्याच्या नंतर पण 10 ते 15 मिनिटं चांगली शिजू द्या आणि मग नंतर गॅस बंद करा। एकदम छान अशी झणझणीत आमटी तयार झालेली आहे। तुम्ही पण ट्राय करून बघा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कुक विथ अर्चना या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू। आणखीन एकदा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। सर्वांना वटपौर्णिमा आनंदाची व भरभराटीची जावो। थँक्यू।